2019च्या निवडणुकांमध्ये EVMचा मुद्दा गाजला, 2024च्या निवडणुकांमध्ये मतदार याद्यांचा मुद्दा गाजला, ज्याचं पुराव्यासहित राहुल गांधींनी सगळं मांडलं. आता तुम्ही जे स्पष्टीकरण देताय, एक तर तुम्ही भाजपची पाठराखण करताय किंवा निवडणूक आयोग चुकीचं नाही आहे असं तरी त्यातून होतं आहे का? कारण पिंपरी चिंचवडमधली एक घटना मी सांगतो की व्यक्ती एक आहे, त्या व्यक्तीला काहीतरी नाव असेल पण चक्क त्या ठिकाणी दत्त मंदिर कासरवाडी आणि फोटोच नाही असाही त्या ठिकाणी उल्लेख आहे. मग हे इतकं जर का त्या ठिकाणी निवडणूक आयोगाचा गचाळ कारभार असेल तर याला पाठीशी घालणं योग्य नाही आहे. दुसरी गोष्ट, निवडणूक आयोग हे स्वतंत्र आहे. असं असताना निवडणूक आयोग हे भारतीय जनता पार्टीचं बावलं झालं आहे का, असाही लोकांमध्ये संभ्रम आहे. काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळेला CBIला देखील हा काय पिंजऱ्यातला पोपट आहे असं म्हटलं गेलेलं होतं आपल्याला. त्यामुळे सरकार जेव्हा अशा गोष्टी होतात त्यावेळेला त्याचं खापर सरकारवर फोडलं जातं. मी त्या आरोप प्रत्यारोपांच्या ह्याच्यात जात नाही आहे. मी पहिल्यांदाच सांगितलं, दोष नाही आहेत का, निर्दोष आहे असं म्हटलं का मी? अजिबात नाही. दोष 100% आहेत. परंतु त्या दोषांकरता तुम्ही जबाबदार कोणाला धरताय हा माझा मुद्दा आहे. दुसरी गोष्ट अशी आहे, हे दोष दुरुस्त न करण्यासारखे आहेत का, तर दुरुस्त करता येण्यासारखे आहेत. नंबर 3, हे दोष घुसवले गेलेले आहेत का, तर नाही. हे दोष सदोष डेटा एंट्रीमुळे आणि सदोष सर्वेमुळे झालेत. याला राजकीय पक्ष जबाबदार आहे का? समजा आत्ता काँग्रेस किंवा संपूर्ण भारतात RJD सत्तेवर असतं, अगदी मुस्लिम लीग जरी असती तरी त्याला जबाबदार धरलं असतं का, तर अजिबात नाही. लक्षात ठेवा, या सगळ्या प्रक्रियेमध्ये लाखो कर्मचारी असतात. त्या प्रत्येकाची गुणवत्ता ही वादातीत असेल असा दावा करणं चुकीचं आहे. त्यामुळे तसं दावा जर कोणी करत असेल तर तो चुकीचा आहे. परंतु हे हेतुपुरस्सर केलं, सरकारने केलं असं जर तुम्हाला सिद्ध करायचं असेल तर त्याकरता एक मार्ग उपलब्ध होता. तो म्हणजे सर्वोच्च न्यायालयात या संदर्भात तुम्हाला याचिका दाखल करावी लागली असती. मग ती का नाही केली गेली? एरवी उठसूट तुम्ही सगळ्या गोष्टींवर याचिका दाखल केल्यात या जगात. ट्रिपल तलाकच्या विरोधात गेलात, राम मंदिराच्या विरोधात गेलात, सगळ्याच्या विरोधात तुम्ही सुप्रीम कोर्टात गेलात आणि त्याचे निकाल काय लागले ते आपण पाहिले. मग SIR बद्दल सुप्रीम कोर्टात का बरं गेलं नाहीत?